आज ना करमाळ्याला डोहाळी जेवणाचा मेकअप होता. तो मी कसा केला चला तुम्हाला दाखवते. आज जरा सकाळी लवकरच निघावं लागलं कारण करमाळा हे सोलापूर जिल्ह्यात आणि अहिल्यानगरपासून बरंचसं लांब होतं. आणि सकाळीच लवकर निघाल्यामुळे ना पहाटेचं वातावरण, थंडगार हवा आणि लांबचा प्रवास. पण मनात एक वेगळीच उत्सुकता होती कारण प्रत्येक क्लायंट सोबत एक नवीन अनुभव, नवीन कथा असते. प्रवास करत करत जेव्हा तिथल्या वाड्यात पोहोचले ना तेव्हा पहिल्याच नजरेत त्या घराचं पारंपरिक सौंदर्य मनाला भावलं. जुन्या पद्धतीचं घर, मोठं अंगण आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स जाणवत होत्या. तिथे गेल्यावर ना त्यांनी इतका सुंदर पाहुणचार केला ना आणि खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टी मन जिंकून घेतात. त्यांचा प्रोग्राम ना हॉलवर होता पण तिला तयारी तिची घरीच करायची होती. रूम थोडी लहान होती आणि कंजेस्टेड होती पण वरच्या मजल्यावर असल्यामुळे छान हवा येत होती. त्यामुळे सगळा सेटअप आम्ही तिथे सेट केला आणि मेकअपला सुरुवात केली. आणि त्यांच्या सोबत अजून 4 आपल्याला सायडर ऑर्डर होत्या आणि त्यांच्यासाठी मी आर्टिस्ट इथूनच नेले होते. आणि टीम वर्क असल्यामुळे मला 100% गॅरंटी होती की आमचं काम सगळं व्यवस्थितच होणार. मेकअपसाठी ना मी सगळे हाय एंड प्रोडक्ट घेऊन गेले होते कारण मला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती कारण आपल्या आजच्या क्लायंटची स्किन सेन्सिटिव्ह होती. माझ्या आजच्या क्लायंटच्या ननन मला फॉलो करत होते आणि आधी त्यांच्या घरी मी मेकअप केला होता त्यामुळे त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला आजच्या या त्यांच्या खास कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि तो विश्वास टिकवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मेकअप सुरू करण्यापूर्वी ना मी CTMP पूर्ण केलं. स्किन व्यवस्थित प्रेप केल्यावरच मेकअपचा बेस परफेक्ट बसतो. त्यानंतर अंडर आय करेक्शनसाठी टू फेसचं चेस्टनट शेड वापरलं कारण तिथे त्यांचे डार्क सर्कल थोडेसे दिसत होते. नंतर मॅकच्या कन्सिलर पॅलेटने त्यांनी न्यूट्रलाइज करून घेतलं. फाउंडेशनसाठी मी आज YSLचं फाउंडेशन वापरलं होतं ज्याच्यामुळे स्किन खूप फ्लॉलेस, नॅचरल आणि ग्लोईंग दिसत होती. तिची स्किन ना आधीच चांगली होती त्याच्यामुळे काम करायला खूपच मजा आली. मेकअप करताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते की सावळ्या स्किनवर काम करणं खूप सुंदर होतं पण मुलींना त्याचीच भीती वाटते. खरं सांगायचं तर गोऱ्या स्किनवर जास्त काळजी घ्यावी लागते कारण थोडा जरी शेड मिसमॅच झाला ना तरी लगेच दिसून येतो. मेकअप पूर्ण झाल्यावर त्यांचा लुक फारच सुंदर दिसत होता. अगदी नॅचरल, एलिगंट आणि एकदम ब्रायडल ग्लो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कॉन्फिडन्स बघून मला पण फारच समाधान वाटलं आणि नेहमीप्रमाणेच त्यांच्या घरच्यांनाही आजचा लुक फारच आवडला कारण त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की आमची जी मुलगी आहे ना ती तशीच दिसावी. काम आटोपल्यावर आम्ही गेलो होतो कमला देवीच्या दर्शनासाठी. मंदिर खूपच सुंदर होतं, शांत प्रसन्न वातावरण होतं. देवीचा शृंगार पण इतका आकर्षक होता ना आणि खूपच मनमोहक रूप देवीचं दिसत होतं. तिथे काही क्षण बसून खूप शांत वाटलं. सगळ्या दिवसाचा थकवा गेला आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. आणि हा असा माझा पूर्ण दिवस गेला. काम, अनुभव, प्रेम आणि समाधानाने भरलेला. आणि मला काय वाटतं माहितीये, खरंच अशा दिवसांसाठीच आपण हे सगळं करत असतो. तुम्हालाही माझं काम आणि छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आजच माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. बाय.